नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण पाहूयात. मित्रांनो, अर्जुन सगळ्यांना सांगत असतो की प्रिया फसवून आपल्या घरामध्ये आली आहे. तेव्हा पूर्णाजी त्याला ओरडतात आणि म्हणतात, अर्जुन, ही परिस्थिती तूच निर्माण केली आहेस. मित्रांनो, तेव्हा सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्हालासुद्धा मला हे सांगावंसं वाटलं नाही. अहो, या घरात तर मला सूनही मानत नाहीत, पण तुम्ही तर मला मुलगी मानता ना, तुम्ही का नाही सांगितलंत मला. मित्रांनो, प्रतिमा काहीच बोलत नसते. नंतर ती सायलीला सांगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, मला तुला सांगण्याची खूप इच्छा होती सायली. मित्रांनो, प्रतिमा बोलतच असते. एवढ्यात प्रिया तिला थांबवते. म्हणते, आई, तुला कोणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. सायली तुला मुद्दाम अपराधी वाटायला लावते. आमच्या लग्नाचं सुख तिला कोणालाच मिळू द्यायचं नाही ना. तेव्हा प्रतिमा म्हणते, थांब तन्वी, मला बोलू दे. सायली, पूर्णाईंनी माझ्यासमोर हात जोडून मला विनंती केली की या लग्नाबद्दल आधी कोणालाही कळू द्यायचं नाही. तुम्हा दोघांना हे लग्न आवडणार नाही हे सगळ्यांना माहीत होतं. शिवाय रविराजांचीही परवानगी मिळाली नसती. पण माझीही बाजू समजून घे ना. अश्विन लाखात एक मुलगा आहे. त्याला जावई म्हणून मी नाकारणार कशी होते ग. मित्रांनो, नंतर पूर्णाजी म्हणतात, तुमच्यापासून हे लग्न लपवण्याचा निर्णय माझाच होता, प्रतिमाचा नाही. तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का. मित्रांनो, कल्पना सायली व अर्जुनला चिडून म्हणते, तुम्ही आडवे आलात ना, म्हणून माझी सून दारातच खोळंबली आहे. पुरे झालं आता. मला तिचा मानाने गृहप्रवेश करायचाय. मित्रांनो, नंतर कल्पना विमलला तांदळाचं माप घेऊन यायला सांगते आणि ओवाळायला भाकर तुकडा पण आण असं सांगते. तेव्हा विमल म्हणते, हो वहिनी, पूर्णाईंनी सांगितलं तसं मी ओवाळायला ताट आणि कलश ठेवलाय. मित्रांनो, विमल सायलीकडे बघून म्हणते, पण ते कशासाठी ठेवलंय हे खरंच मला माहीत नाही. तेव्हा कल्पना चिडतेन म्हणते, आता कळलं ना, मग जा लवकर घेऊन ये जा. मित्रांनो, मग विमल जात. मित्रांनो, विमलला लग्नाबद्दल काही माहीत नव्हतं असं तिला सायलीला सांगायचं होतं, म्हणूनच कल्पना तिला रागवते. आता गृहप्रवेशाची तयारी करण्यासाठी विमल आणि कल्पना आत जातात. तेव्हा अश्विन आणि तन्वी पूर्णाजींच्या पाया पडतात. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, तुम्हाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही. मित्रांनो, अर्जुन आणि सायली आतमध्ये जाऊन उभे राहतात. तेव्हा त्यांच्याजवळ मधुभाऊही येतात आणि त्यांना तन्वी आणि अश्विनचं लग्न बघून आश्चर्य वाटतं. मित्रांनो, त्यावेळी प्रिया मधुभाऊंच्याकडे बघते आणि मनातल्या मनात म्हणते, म्हाताऱ्याने हे लॉकेट बघितलं तर त्याला लगेच आठवेल की हे लहानपणी माझ्या नाही तर सायलीच्या गळ्यात होतं. त्याला एका मिनिटातच कळेल की खरी तन्वी कोण आहे ते. मित्रांनो, त्यावेळी लगेच प्रिया ते लॉकेट लपवते. मित्रांनो, आता मधुभाऊ सायलीला म्हणतात, मला काय याबद्दल सांगितलं नाहीस. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ, कारण मला पण आत्ताच कळलंय, म्हणून तर मी हे लग्न थांबवू शकले नाही. मित्रांनो, मधुभाऊंनाही प्रियाचा राग आलेला असतो. आता इकडे पूर्णाजी कल्पनाला पुढे येऊन तिच्या नवीन सुनेचं स्वागत करायला सांगतात. तेव्हा प्रिया म्हणते, मामी, माझी एक मनापासून छोटी इच्छा आहे ग. तेव्हा कल्पना म्हणते, अगं बोल ना, काय हवे ते माग. तेव्हा प्रिया म्हणते, माझा गृहप्रवेश सायलीने करावा. मित्रांनो, हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, काय. अगं, तिचा ना आपल्याशी संबंध ना की या घराशी, आणि तिच्याकडून तुला गृहप्रवेश करून घ्यायचा आहे. मित्रांनो, हे ऐकून सायलीला आणि अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि प्रियाची इच्छा बघून तर आश्चर्यच वाटतं. पूर्णाजींचं ऐकून घेऊन प्रिया म्हणते, काय हरकत आहे पूर्णाजी. तेव्हा कल्पना तिला म्हणते की अगं, हरकत आहे ना, याचा अर्थ असा होतो की आम्ही तिचा सून म्हणून स्वीकार केलाय आणि ते आम्हाला अजिबात मान्य नाही. मित्रांनो, तेव्हा प्रिया म्हणते, मामी, तुम्ही तिला सून मानत नाही हे मला माहिती आहे, पण ती या घरच्या मोठ्या मुलाची बायको आहे, हे नाकारता येणार नाही आणि कायद्याने व नात्याने या घरची मोठी सून आहे. तेव्हा तिने धाकट्या सुनेचा गृहप्रवेश केला तर यात चूक काय आहे. आता प्रताप म्हणतो, यात चुकीचं काहीच नाही, पण त्याची काही गरजही नाही. मित्रांनो, तेव्हा प्रिया म्हणते, असं कसं मामा, मी या घरात नाती जोडायला आले. तुम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे की सायली माझा किती तिरस्कार करते, पण माझ्या मनात तिच्यासाठी तसं काहीच नाही, फक्त प्रेम आहे. मला आता मागचं सगळं विसरून, सगळं दूर करून नव्याने सुरुवात करायची आहे आणि
तिने जर माझा गृहप्रवेश केला ना, तर ती आमच्या नात्याची नवीन सुरुवात असेल. मित्रांनो, अर्जुन आणि सायलीला मात्र प्रियाच्या बोलण्याची नाटकं सगळी समजत असतात. आता प्रिया मनातल्या मनात सायलीकडे बघून म्हणते, या घरात तुलाच माझं मानानं स्वागत करावं लागणार आहे. यापेक्षा मोठी शिक्षा काय असणार आहे सायली तुला. मित्रांनो, आता ह्या पूर्णाजी म्हणतात, तन्वी बाळा, तुझं मन खरंच मोठं आहे, पण तरीही मी तुला या गोष्टीला परवानगी देऊ शकत नाही. तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजी प्लीज, मला संसाराची सुरुवात कडवटपणाने नाही तर गोडव्याने करायचे. मित्रांनो, आता अर्जुन प्रियाच्या नाटकांना कंटाळून रागाने म्हणतो, बास, तू काय बोलतेस हे कळते का तुला तन्वी? तुझं मन किती मोठं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतेस. माझ्या बायकोला दुखवण्याचा प्रयत्न करतेस ना तू, पण मी ते होऊ देणार नाही. तेव्हा अश्विन लगेच म्हणतो, तू हे फक्त विरोध करायचा म्हणून बोलतेस ना. तेव्हा मग अर्जुन रागाने पुन्हा अश्विनला सांगतो, मी फक्त माझ्या बायकोचा मान राखतोय अश्विन. या घरात नेहमी हे ऐकलं गेले की ती या घरची सून नाही, पण आज तन्वीला वाटते म्हणून तिनं मोठ्या सुनाचं कर्तव्य पार पाडायचं. म्हणजे या घरातलं माझ्या बायकोचं स्टेटस तन्वीच्या मर्जीप्रमाणे ठरणार आहे का. मित्रांनो, अर्जुनला प्रियाचा खूपच राग आलेला असतो. आता प्रिया पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी, माझी एवढी छोटीशी इच्छा पूर्ण होणार नाही का गं? नातसून म्हणून मी पहिल्यांदा तुझ्याकडे काहीतरी मागितलंय. मित्रांनो, आता मधुभाऊ ही प्रियाला रागवतात. ते म्हणतात, मूर्खासारखा हट्ट करू नकोस प्रिया. आधी जो गोंधळ घालून ठेवलायस तो कमी वाटतोय का तुला. मित्रांनो, प्रिया म्हणते, मी काय गोंधळ घातलाय मधुभाऊ, आणि मी काहीही केलं तरी ते अर्जुन व सायलीला चुकीचंच वाटतं. तसंच तुम्हालाही वाटतं का हो. मित्रांनो, तेव्हा मधुभाऊ गप्पच बसतात. मग अर्जुन म्हणतो की छान तन्वी, हे आम्ही मान्य करावं असं वाटतंय का तुला. तुझं स्वागत माझ्या बायकोने करावं असं वाटतंय ना. पण त्याआधी या घरातल्या सगळ्यांनी माझ्या बायकोला या घरातली सून म्हणून स्वीकारलं पाहिजे. बोला, तुम्ही सगळे तयार आहात का. मित्रांनो, अर्जुन त्याच्या वकिली पॉईंटने बोलत असतो. हे बघून प्रताप म्हणतो, अजिबात नाही, तू आम्हाला असं ब्लॅकमेल नाही करू शकत. तेव्हा अर्जुन म्हणतो, ब्लॅकमेल मी नाही तन्वी करते. मित्रांनो, मग कल्पना म्हणते, सायलीला या घरात मोठ्या सुनेचा दर्जा मिळण्याचा प्रश्नच येत नाही. आता हे ऐकून सायलीला वाईट वाटतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, चांगलं आहे, मग माझ्या बायकोने सुद्धा धाकट्या सुनेचं स्वागत करण्याचा प्रश्नच येत नाही. मित्रांनो, तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, मी काही बोलू का. कुठलाही दर्जा असा मागून मिळत नसतो, तो मनापासून द्यावा लागतो आणि त्याची मी वाट बघेन. आणि जर प्रियाची इच्छा असेल ना, तिचा गृहप्रवेश माझ्या हातून व्हावा, तर तिची ही इच्छा मी पूर्ण करणार. कारण प्रिया आता सुभेदारांच्या घरची सून आहे आणि या घरात सुनांचं मन किती जपलं जातंय हे मी अनुभवले. मित्रांनो, पूर्णाजी आणि कल्पनाला सायलीचं बोलणं लागतं, पण त्या हे मान्य करत नसतात. आता अर्जुन म्हणतो, सायली ऐका माझं. तेव्हा सायली अर्जुनलाच थांबवते आणि म्हणते, जर मी तन्वीचा गृहप्रवेश केल्याने घरातील वाद थांबणार असतील तर माझी काहीच हरकत नाही. आता पूर्णाजी म्हणतात, पण लक्षात ठेव, याचा अर्थ आम्ही तुला सून म्हणून स्वीकारलं असा होत नाही. मित्रांनो, तेव्हा सायली पुढे येते आणि म्हणते, मलाही माहिती आहे पूर्णाजी, या घरावरून तर मी माझा जीव ओवाळून टाकू शकते. भाकर तुकडा तर फार छोटीशी गोष्ट आहे. मित्रांनो, तेव्हा प्रिया म्हणते, पण बघ ना सायली, नियतीच्या मनात पण हेच आहे की तू मला स्वतःहून तुझ्या घरात घेशील. मित्रांनो, हे ऐकून सायली म्हणते, घेईन ना, पण त्याआधी हे चित्र लक्षात ठेव, तू उंबऱ्याच्या बाहेर आहेस आणि मी उंबऱ्याच्या आत आहे. या घरावर येणारं कुठलंही संकट उंबऱ्याबाहेरच ठेवण्याची ताकद माझ्यात आहे, हे लक्षात ठेव. मित्रांनो, सायली प्रियाला सगळ्यांच्या समोर अप्रत्यक्षपणे नीट राहायला सांगते. घरावर कुठलंही संकट आलं नाही पाहिजे असं सांगत असते आणि हे प्रियाच्या लक्षात येतं. आता सायली तिची पर्स विमलकडे देते आणि आरतीचं ताट कल्पनाकडून घेते. मित्रांनो, मग सायली नवरा नवरींना ओवाळून घेते आणि त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते. प्रियाला हळदी कुंकू लावून घेते. नंतर ती तांदळाचं माप ठेवून प्रियाला उजव्या पायाने माप ओलांडून आत यायला सांगते. तेव्हा मित्रांनो, कल्पना थांब तन्वी असं म्हणते, तुला याआधी उखाणा घ्यावा लागेल, मगच गृहप्रवेश करता येईल असं सांगते. मित्रांनो, नाव घ्यायला सांगितल्यानंतर प्रिया थोडं हसून लाजण्याचं नाटक करते
आता विमल म्हणते, वहिनी, रीतीप्रमाणे ज्या सुवासिनीला ओवाळले ना त्या आणि ज्या सुवासिनीने ओवाळले त्या दोघींनी उखाणा घ्यायचा असतो ना. मित्रांनो, हे ऐकून पूर्णाजीही म्हणतात, हो कल्पना, विमल बरोबर बोलते. दोघींनाही उखाणा घ्यावा लागेल. तन्वी, तू घे उखाणा. मित्रांनो, मग प्रिया उखाणा घेते. ती म्हणते, खूप झाली मेहनत, खूप झाली कष्ट. कधी झाला विजय, कधी लागली धाप. आज शेवटी ओलांडून आले अश्विन सुभेदार यांच्या उंबऱ्यावरचं माप. मित्रांनो, सगळे तन्वीला छान छान असं म्हणतात. तिने छान नाव घेतलं असं म्हणतात. पण याचा अर्थ सायली व अर्जुनला बरोबर समजलेला असतो. मित्रांनो, आता प्रतिमा सायलीला म्हणते, आता तू उखाणा घे. तेव्हा सायली प्रियाकडे बघते आणि म्हणते, येऊ दे कुठलंही वादळ, पेटू दे कुठलाही वणवा, येऊ दे कितीही संकट, घडू दे कुठलीही शिक्षा, अर्जुनरावांच्या साथीने मी करेन माझ्या प्रत्येक नात्याची रक्षा. मित्रांनो, कल्पनालाही पटतं, पण ती काही स्वीकारत नसते. सायलीच्या या उखाण्याने मात्र प्रियाच्या थोबाडीत मारल्यासारखं प्रियाला वाटते. मित्रांनो, आता अर्जुनला पुन्हा आपल्या बायकोचा अभिमान वाटतो. मित्रांनो, आता उखाण्यानंतर कल्पना तन्वीला सांगते की तन्वी आता माप ओलांडून ये. तेव्हा मग प्रिया माप ओलांडते आणि सायलीकडे बघत आत प्रवेश करते. मित्रांनो, मग सगळे आत जातात. तेव्हा सायली तिथे एकटीच थांबलेली असते. हे बघून अर्जुन व मधुभाऊ तिच्याजवळ येतात. तेव्हा ते दोघेही तिला सपोर्ट करतात. मित्रांनो, नवऱ्याची साथ आणि वडिलांचा हात असेल तर सायली कोणतंही संकट पेलू शकते असा तिला स्वतःला विश्वास असतो. मित्रांनो, आता इकडे आतमध्ये सगळे गप्पा मारत असतात. तेव्हा कल्पना पूर्णाजींना म्हणते, पूर्णाई, दोघांचा जोडा किती शोभून दिसतोय ना. मग पूर्णाजीही खुश होऊन लगेच हो हो असं म्हणते. तेव्हा प्रिया कल्पनाला म्हणते, थँक्यू मामी. हे ऐकून पूर्णाजी लगेच म्हणतात, तन्वी, तू कल्पनाला अजून मामीच म्हणणार का? सासू झाली तुझी ती आता. तेव्हा प्रिया म्हणते, पण आमच्यातलं नातं सासू सुनेचं नाही, आई आणि मुलीचं नातं असणार आहे, हो की नाही मामी? तेव्हा कल्पना म्हणते, हो हो. तेव्हा मग प्रिया म्हणते, सॉरी हां कल्पना आई. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी, हे ऐकायला किती गोड वाटते ग, तू मला कल्पना आईच म्हण. मित्रांनो, तेव्हा प्रिया म्हणते, हो हो, सासूकडून आईचं प्रेम मिळावं हे खूप कमी सुनांच्या नशिबी असतं ना. मित्रांनो, प्रिया सायलीला टोमणा मारते. तेव्हा हे सायलीच्या लक्षात आल्यावर सायली म्हणते, हो खरं आहे, त्या नशीबवान सुनांपैकी मी एक आहे. मित्रांनो, तेव्हा पूर्णाजी लगेच म्हणतात, बरं बरं चला, अंगठी शोधण्याचा सोहळा करायचा आहे की नाही? तेव्हा कल्पना म्हणते, म्हणजे करायचं आहे ना. बरं, अश्विन आणि तन्वी, या दूध पाण्यामध्ये जी अंगठी आहे ना, ती पहिल्यांदा ज्याला सापडेल त्याची संसारावर आयुष्यभर सत्ता असेल. मित्रांनो, तेव्हा अश्विन म्हणतो, हो का, मग तर अंगठी मला सापडणार. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, नाही नाही तन्वी, अंगठी तू शोध, म्हणजे आमच्या अश्विनला सुतासारखा सरळ करशील. मित्रांनो, हे ऐकून मग सगळे हसतात. तेव्हा अर्जुनला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो, या घरात सगळ्यात चुकीचा डिसिजन घेतला गेला आहे आणि तुम्ही तो साजरा करताय. तेव्हा मला हे बघत बसायचं नाही. चला सायली. मित्रांनो, मग सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. मित्रांनो, नंतर कल्पना अश्विन आणि तन्वीला दूध पाण्यातील अंगठी शोधायला सांगते. तेव्हा विमल म्हणते, दादा आणि सायलीताईंशिवाय? तेव्हा कल्पना विमलला रागाने म्हणते, मग काय झालं, अश्विनच्या बाबांना फॅक्टरीच्या कामासाठी जावं लागलं ना. आपण जर का त्यांच्याशिवाय हा सोहळा पार पाडू शकतो, मग अश्विनचा भाऊ असण्याची काय गरज आहे? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो हो कल्पना, तू अगदी बरोबर बोललीस. तेव्हा कल्पना म्हणते, तसंही ते दोघं गेलेत ना, ते एका दृष्टीने बरंच झालं. आता फक्त एवढीच माणसं इथं उरलेत की ज्यांना खात्री आहे माझी सून 100 नंबरी सोनं आहे. मित्रांनो, प्रियाला कल्पना 100 नंबरी सोनं म्हणते, म्हणूनच प्रिया खूप खुश झालेली असते. पण प्रतिमा मात्र लगेच उठते. तिला बहुतेक आपल्या मुलगीची खात्रीच नाही. तेव्हा ती उठते आणि म्हणते, आता मी जाते घरी, मला घरी काम आहे असं म्हणते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं थांब ना, हा सोहळा पार पडला की जेवण करून जा. तेव्हा प्रतिमा म्हणते, नको पूर्णाई, या लग्नाचं घरी माहीत नाही ना, आणि जेव्हा कळेल ते काय होईल देव जाणे, मला अगदी चैन पडत नाही, मी निघते आता. मित्रांनो, तेव्हा लगेच प्रिया रडत जाऊन पुढे प्रतिमाला मिठी मारते आणि म्हणते, आई निघालीस का तू? स्वतःची आणि बाबांची काळजी घे हां,
मित्रांनो, प्रिया रडण्याचं खूप नाटक करत असते. तेव्हा मग अश्विन व प्रिया प्रतिमाच्या पाया पडतात. तेव्हा प्रतिमा त्यांना सुखाचा संसार करा असा आशीर्वादही देते. नंतर प्रिया प्रतिमाला म्हणते, आई, मला खरंच तुझी खूप आठवण येईल गं. बघ ना, इतक्या वर्षांनी मला तुझी माया मिळाली, पण फार दिवस आपल्याला एकत्र राहता आलं नाही गं. मित्रांनो, तेव्हा प्रतिमा म्हणते, आता हेच तुझं घर आहे बाळा आणि हीच तुझी माणसं. हे ऐकून अश्विन म्हणतो, प्रतिमा आत्या, तू तन्वीची अजिबात काळजी करू नकोस. तिच्या डोळ्यात अजिबात पाणी येणार नाही, माझं वचन आहे तुला. तेव्हा प्रतिमा म्हणते, माझा तुझ्यावर विश्वास आहे रे बाळा, पण तन्वी, तू तुझ्या रागाला जरा आवर घाल. या घरात तू लाडाची लेक नाहीस, जबाबदार सून आहेस. नाती तोडायला नाही, जपायला शिक. चुकूनही मोठ्यांचा अपमान करू नकोस आणि काहीही झालं तरी खोटं बोलू नकोस बाळा. मित्रांनो, प्रतिमा तिच्या मुलीशी बोलताना पूर्णाजी आणि कल्पनाही भावूक झालेल्या असतात. पण प्रतिमाचं बोलणं ऐकून प्रियाला मात्र तिचा राग आलेला असतो. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, अगं ए, तुझा अर्धा मेंदू नको तिथे पाजवू नकोस, निघ ना आता पटकन. प्रियाला असं वाटते की ही घरच्यांसमोर मला कसले उपदेश करते. मित्रांनो, आता इकडे अर्जुन अश्विनवर खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, हा अश्विन डॉक्टर आहे ना, त्याला एवढं समजत नाही का ही प्रिया त्याला फसवते. मित्रांनो, अर्जुनला चिडलेलं बघून सायली म्हणते, अहो, जे झालंय ते चांगलं झालेलं नाही, आत्ता एवढं चिडून काय होणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग काय आपण गप्प बसायचं. तेव्हा सायली म्हणते, उलट आपण जास्त सावध राहायला पाहिजे. आपल्या घराला वाळवी लागले, पण ती जास्त वाढू द्यायची नाही. अर्जुन म्हणतो, ती मुलगी फसवून आपल्या घरात आली, ती या घराचा सत्यानाशच करेल. मित्रांनो, तेव्हा सायली त्याला सांगते, असं कसं करेल, आपणही या घरात राहतो. तिने अश्विन भाऊजींशी लग्न केलंय, यामागे नक्की तिचा काहीतरी दुष्ट हेतू असणार आणि आपण तो हाणून पाडू. पण आपल्याला जे काही करायचं आहे ना, ते शांत डोकं ठेवून करायचं आहे. प्रियाला तिचं म्हणणंही खरं करून द्यायचं नाही आणि या घरातलं वातावरणही बिघडू द्यायचं नाही. एवढं जमेल ना तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो. मित्रांनो, आता इकडे प्रिया म्हणते, आई, असं कसं करेन मी, तुझीच मुलगी आहे ना मी, तुझ्यासारखं सगळ्यांना जोडून ठेवेन बघ, सगळं सांभाळेन आणि हो, तुझी ट्रीटमेंट नीट चालू ठेव. मित्रांनो, मग प्रिया पूर्णाजींना म्हणते, हल्ली आईच्या फार काही लक्षात राहत नाही ना, असं आजारपण बरं नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते, मी आता निघते, सायलीला भेटून येते. मग प्रतिमा सायलीला भेटायला तिच्या रूममध्ये जाते. हे बघून अश्विन म्हणतो, चला आपण प्रोग्रामला सुरुवात करायची का, खाली आल्यावर कदाचित प्रतिमा आत्याला थांबावंसं वाटेल. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन, आता प्रत्येक कार्यक्रमात काय माझ्या माहेरचे नसणार आहे तिथे, माझी कल्पना आई आणि पूर्णाजी आहेत ना इथे, खूप झालं. मित्रांनो, प्रियाच्या एवढ्या बोलण्याने लगेच पूर्णाजी आणि कल्पना खुश होतात. नंतर अंगठी शोधण्याच्या कार्यक्रमासाठी प्रिया आणि अश्विन खाली बसतात. आता इकडे प्रतिमा सायलीला भेटायला तिच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा सायली म्हणते, या ना प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमा आतमध्ये आल्यानंतर म्हणते, सायली, तन्वी आणि अश्विनच्या लग्नाबद्दल तुमच्यापासून लपवून ठेवणं मला खरंच खूप जड गेलंय. पण तन्वीला अश्विन इतका चांगला मुलगा मिळालाच नसता आणि कुठल्याही आईला हेच वाटणार ना की आपल्या मुलीचं भलं व्हावं, आणि मला पूर्णाईंनी मना केली होती म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही, माफ करा मला. तेव्हा सायली म्हणते, अहो प्रतिमा आत्या, तुम्ही का हात जोडताय. तुम्ही पूर्णाजींचा शब्द टाळू शकला नाही हे कळतंय मला, पण जेव्हा आम्हाला तुमची गरज होती ना, तेव्हा तुम्ही आमच्या बाजूने निर्णय घेतला, त्यामुळे मी आजही तुमच्या निर्णयाचा आदरच करते. मग प्रतिमा म्हणते, अर्जुन, तू मला माफ केलंस का. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की मी तुला माफ करणारा कोण, तू नेहमी बरोबरच वागतेस, हेच ऐकत मोठं झालोय मी आत्या. तेव्हा प्रतिमा म्हणते, यावेळेला मी योग्य वागलेलो असू दे, नाहीतर देवही मला माफ करणार नाही. मित्रांनो, मग अर्जुन म्हणतो, आत्या, तू जे केलंस ना ते तुझ्या मुलीच्या भल्यासाठी, पण ते माझ्या भावासाठी खूप डेंजर आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, मला तन्वीबद्दलची तुमची मतं माहिती आहेत अर्जुन, मलाही तिच्यातल्या खूप गोष्टी खटकतात, पण माणसाचा स्वभाव बदलू शकतो ना. माझी खात्री आहे अश्विनमधला समजूतदारपणा तन्वीमधल्या कडवटपणाला पूर्णपणे काढून टाकेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, आत्या, मला खरंच असं अजिबात वाटत नाही.
मग प्रतिमा त्याला सांगते की मग असा विचार कर ना, तन्वी जर तुझी वहिनी झाली नसती तर ती तुमच्या संसारात लुडबुड करत राहिली असती. तिने तुम्हाला कधीही सुख मिळू दिलं नसतं. पण आत्ता तिच्या डोक्यातून तुझा विषय कायमचा जाईल अर्जुन. मित्रांनो, तेव्हा सायली म्हणते यापुढे जे होईल ते चांगलंच होऊ देत. तेव्हा प्रतिमाही म्हणते होईल, आपण प्रत्येकातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवूयात. मित्रांनो, मग प्रतिमा अर्जुन आणि सायलीला जाते असं सांगून बाहेर निघून जाते. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की प्रतिमा आत्याला खरंच असं वाटतंय तन्वीबद्दल. ती त्रास देणार नाही, ती खरंच सगळ्यांशी चांगलं वागेल. मी ना माझ्या लाईफमध्ये अशी 2च इनोसंट माणसं पाहिलीत, एक म्हणजे प्रतिमा आत्या आणि दुसरी म्हणजे तुम्ही. पण प्रतिमा आत्याला कळतच नाही की तन्वी काय गेम खेळते ती. मित्रांनो, आता सायली म्हणते पण मला कळतंय ना, तिच्या या खेळात मी तिच्यासमोर उभी आहे. मित्रांनो, आजचा भाग तर आता इथे संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आश्रम केसवर चर्चा करत असतात आणि तिथे त्यांच्या रूममध्ये प्रिया येते. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.